नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्राचा भाग या ठिकाणी बघणार आहोत. मित्र हो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर साधारणतः BA सेकंड इयर चा जो काही आपला हवामानशास्त्राचा पेपर आहे, या हवामानशास्त्राच्या पेपरमध्ये आपण मागील काही काळापासून काही तासापासून या ठिकाणी वातावरणाच्या संदर्भात विचार करत आहोत. वातावरणाच्या संदर्भात विचार करत असताना या वातावरणाच्या अनुषंगानं या ठिकाणी आपण बघत होतो की वातावरण म्हणजे काय, वातावरणाची व्याख्या आपण त्या ठिकाणी बघितली. वातावरणामध्ये कोणकोणते घटक असतात याचाही विचार आपण अगोदर करता समजून केला आणि वातावरणाचं एकंदर स्वरूप कसं आहे आणि मग या ठिकाणी आपण स्वरूप बघत असतानाच वातावरणाचे स्तर बघण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच वातावरणामध्ये जे काही पृथ्वी सभोवती असणारं जे काही वातावरण आहे, या पृथ्वी सभोवती असणाऱ्या वातावरणाचा विचार आपण या ठिकाणी केला आणि मग त्याचा एक उभा असा छेद घेऊन त्या ठिकाणी त्याचे जे काही विविध प्रकारचे स्तर, विविध प्रकारचे विभाग पडलेले आहेत, या विभागांचा अभ्यास आपण वातावरणाचे संरचना या नावाखाली आपण या ठिकाणी बघतो. वातावरणाची संरचना बघत असताना आपण वातावरणाच्या संरचनेमध्ये कोणकोणते विभाग येतात याचा विचार आपण मागील तासामध्ये केलेला आहे. त्यामध्ये आपण बघितलं की पहिला जो काही बघितला वातावरणाची संरचनेमध्ये पहिला विभाग आपण या ठिकाणी बघितला तो म्हणजे तपांबर. दुसरा आपण विभाग बघितला तो म्हणजे दलांबर, स्थित्यांबर. तिसरा आपण विभाग बघितला तो म्हणजे गलांबर आणि चौथा आज जो काही आपल्याला विभाग बघायचा आहे तो म्हणजे बाह्यांबर. मित्र हो, या ठिकाणी बघत असताना आपण बघितलं की तपांबराचा जो काही विस्तार आहे हा साधारणतः समुद्र सपाटीपासून 11 किलोमीटर पर्यंत सर्वसाधारण हा तपांबराचा विस्तार आहे आणि या तपांबराच्या तपांबरामध्येच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हवामानाचे आविष्कार या ठिकाणी दिसून येतात, हेही आपण बघितलं. आणि तपांबरामध्ये उंचीनुसार तापमान कमी होताना आपल्याला आढळते. या सर्व वैशिष्ट्यांचा विचार आपण मागील तासामध्ये तपांबरामध्ये केलेला आहे. त्यानंतर आपण सितंबराचा अभ्यास या ठिकाणी केला. सितंबर कसा स्तर आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर पृथ्वीच्या सभोवती असणारा वातावरणाचा उभा छेद या ठिकाणी आपण घेतला आणि पृथ्वीच्या वातावरणाचा उभा छेद घेऊन या ठिकाणी भूपृष्ठापासून आपण जसजसं उंचीवर जाऊया तशा पद्धतीने आपण वातावरणाचे वेगवेगळे थर, वेगवेगळे विभाग या ठिकाणी केलं. की तपांबराचा थर आहे 11 किलोमीटर पर्यंत सर्वसाधारणपणे, हा तपांबराचा थर आपण त्या ठिकाणी बघितला. त्यानंतर स्थिर तापमानाचा असणारा एक थर, साधारणतः छोटासा थर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो, तो म्हणजे तपस्तब्दी. साधारणतः 11 किलोमीटर पासून 3.2 किलोमीटर पर्यंत असणाऱ्या या भागाला आपण तपस्तब्दी असं म्हटलेलं. त्यानंतर दुसरा जो काही थर आहे तो आहे स्थित्यांबराचा.
साधारणतः भूपृष्ठापासून 80 किलोमीटर उंचीपर्यंतचा जो काही भाग या ठिकाणी आपल्याला दिसून येतो त्याला आपण सितंबर असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की हा सितंबराचा असणारा भाग साधारणतः 80 किलोमीटर पर्यंत, तपांबरानंतर 80 किलोमीटर पर्यंत हा भाग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण बघितलं की सुरुवातीच्या काळामध्ये या भागाचं तापमान ओझोनच्या थरापर्यंत सारखं असतं आणि जसं ओझोनचा थर या ठिकाणी लागतो तसं या ठिकाणचं तापमान वाढायला सुरुवात होते आणि साधारणतः हे वाढत जाऊन 50 किलोमीटर नंतर, भूपृष्ठापासून 50 किलोमीटर नंतर मात्र या तापमानामध्ये वाढ ही लक्षणीय स्वरूपामध्ये या ठिकाणी होताना आपल्याला दिसते। अशा पद्धतीनं उंचीनुसार तापमान वाढण्याचे काम या भागामध्ये होतं। या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे दुसरं वैशिष्ट्यपूर्ण असं भाग म्हणजे या ठिकाणी या सितंबरामध्ये ओझोन नावाचा जो काही थर आहे, हा ओझोन नावाचा ओझोन वायूचा असणारा हा थर अतिशय महत्त्वपूर्ण असलेला आपल्याला दिसतो। कारण हा ओझोन वायूचा थर म्हणजेच पृथ्वीचं एक संरक्षक कवचच असं संबोधलं जातं। कारण पृथ्वीवरील जी काही जीवसृष्टी आहे यांच्या अस्तित्वामध्ये या ओझोन थराचा मोठा सहभाग असलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे अशा पद्धतीने हा सितंबराचा असणारा थर साधारणतः तपांबरानंतर 80 किलोमीटर पर्यंत जो आढळतो त्याला आपण सितंबर किंवा सितंबर विभाग असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यानंतर मित्रहो, तिसरा जो काही थर आहे तो म्हणजे दलांबर। दलांबराचा मागील तासामध्ये बराच विचार या ठिकाणी केलेला आहे की साधारणतः दलांबराचा थर हा 500 किलोमीटर पर्यंत आहे। सितंबरापासून 500 किलोमीटर, सितंबराच्या बाह्य सीमेपासून 500 किलोमीटर पर्यंत असणारा हा दलांबराचा थर असलेला आपल्याला दिसतो। या दलांबराच्या थराचं वैशिष्ट्य म्हणजे उंचीनुसार या ठिकाणी मात्र तापमान प्रचंड प्रमाणात वाढत जाते। आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की 100 या थरामध्ये 100 किलोमीटर उंचीवर 100 अंश डिग्री सेंटीग्रेड तापमान, 200 किलोमीटर उंचीवर 600 अंश डिग्री सेंटीग्रेड तापमान, तर जवळपास 400 किलोमीटर उंचीवर या ठिकाणी 2000 अंश डिग्री सेंटीग्रेड तापमान, एवढं प्रचंड तापमानामध्ये वाढ झालेली या असणाऱ्या या विभागामध्ये किंवा या स्तरामध्ये आपल्याला दिसून येते। म्हणजे मित्रहो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा एक असा थर आहे की याही थरामध्ये उंचीनुसार वाढ झालेली आपल्याला दिसते। याला दलांबर किंवा आयनोस्फियर का म्हटलेलं आहे हे आपण मागील तासामध्ये देखील बघितलं की याला आयनोस्फियर म्हणण्यामागचं कारणच असं आहे की हा थर मुक्त अशा आयनांचा थर आहे। म्हणजे या ठिकाणी वातावरण इतकं विरळ होतं की त्याचे मुक्त आयन, या जे काही वायू आहेत या वायूंचे मुक्त आयन या ठिकाणी मुक्त संचार करताना आपल्याला दिसतात, म्हणून त्याला आपण आयनांबर असं या ठिकाणी म्हणतात। आणि अशा प्रकारचे हे जे काही आयन आहेत हे आयन विद्युत भारित झालेले आपल्याला दिसतात आणि त्यामुळं प्रामुख्याने आपल्याला त्याचा फायदा किंवा त्यामुळं नभोवाणी केंद्रातून सोडण्यात येणारे जे काही लहरी आहे या लहरी परावर्तित करण्याचं काम हे विद्युत भारित झालेले कण, हे विद्युत भारित झालेले अणु या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात। अशा पद्धतीनं प्रामुख्यानं हा थर या ठिकाणी दिसतो। या थरामध्ये देखील दलांबराचे देखील 3 प्रकार प्रामुख्याने या ठिकाणी आपण पाडलेले आपल्याला दिसतात। ते म्हणजे डी मंडल, ई मंडल आणि एफ मंडल। अशा पद्धतीने 3 थर पारून मग या 3 जे काही थर आहेत या थरांचा जर आपण विचार केला
तर आपलं असं दिसतं की या डी मंडलमध्ये आपल्याला व्यक्ती मेघ दिसून येतात. त्यानंतर ई मंडलचा जर आपण विचार केला तर या ई मंडलामध्ये मध्यम प्रकारच्या ज्या काही नभोवाणी केंद्रातून सोडण्यात येणाऱ्या ज्या काही रेडिओ लहरी आहेत यांचं परिवर्तन करण्याचे काम या ई मंडलातून केलं जातं, ज्याला केनेली हेविसाइड मंडल असं देखील आपण या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर तिसरा जो काही थर आहे या दलांबरातील तो म्हणजे एफ मंडल किंवा एफ स्तर. हा एफ स्तर ॲपेल्टन नावाच्या नावानं देखील ओळखला जातो आणि या थराचं वैशिष्ट्य म्हणजे नभोवाणी केंद्रातून ज्या काही दीर्घ स्वरूपाच्या रेडिओ लहरी सोडल्या जातात या दीर्घ प्रकारच्या रेडिओ लहरी परावर्तन करण्याचं काम या एफ मंडल थरातून या ठिकाणी केले गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे मित्रहो, अशा पद्धतीनं हा दलांबरापर्यंतचा भाग आपण मागील तासामध्ये बघितला. आज जो आपल्याला शेवटचा भाग या वातावरणाचा शेवटचा विभाग किंवा शेवटचा थर हा बाह्यांबर बघायचा आहे. तर साधारणतः असं म्हटलं जातं की सुरुवातीच्या कालखंडामध्ये या बाह्यांबर ची असणारी सीमा, बाह्य सीमा ही 750 किलोमीटर पर्यंत हो किंवा पृष्ठापासून 750 किलोमीटर पर्यंत या बाह्यांबराची सीमा असावी असं शास्त्रज्ञांचं या ठिकाणी मत होतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये अत्याधुनिक प्रकारची जी काही उपकरणं आली आणि ही उपकरणं आल्यामुळे आता बाह्यांबराची सीमा वाढत गेलेली आपल्याला दिसते. आता जर आपण बघितलं तर असं म्हटलं जातं की जवळपास 64,000 किलोमीटर पर्यंत भूपृष्ठापासून साधारणतः दलांबरानंतर 500 किलोमीटर ते 64,000 किलोमीटर पर्यंत या बाह्यांबराचा भाग आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. मग या थराचा जर आपण विचार केला की अशा पद्धतीनं प्रचंड असा विस्तार असणारा वातावरणाचा बाहेरचा भाग आहे. या भागामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी तर वायुभार हा अतिशय कमी झालेला आपल्याला दिसून येतो आणि अतिशय कमी झाल्यामुळेच या ठिकाणी जे काही आयन आपण बघितलं की दलांबरामध्ये मुक्त आयनाची संचार आहे. इथं आयनाचे देखील सूक्ष्म भाग म्हणजे न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन किंवा ज्याला आपण या ठिकाणी हे तिन्ही भाग अतिशय मुक्तपणे या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसतात. साधारणतः बाह्यांबरामध्ये 2000 किलोमीटर पर्यंतच्या उंचीच्या असणाऱ्या भागामध्ये या आयनातील उदासीन कण म्हणजेच न्यूट्रॉन या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. त्यानंतर 2000 नंतर साधारणतः पुढे 2000 किलोमीटर नंतर पुढे साधारणतः 64,000 किलोमीटर पर्यंत या ठिकाणी इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन या अणूतील इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन कणांचाच प्रभाव हा आपल्याला अधिक प्रमाणामध्ये दिसून येतो. म्हणून आणि हे कण कसे असतात, न्यूट्रॉन असेल, इलेक्ट्रॉन असेल किंवा प्रोटॉन असेल, हे कण जे काही अणूंचे कण सूक्ष्म असे कण आहेत हे विद्युत भारित असतात आणि विद्युत भारित असल्यामुळेच या थराला चुंबकीय मंडल असं देखील म्हटलं जातं किंवा या थराला चुंबकीय स्तब्धी असे देखील या ठिकाणी म्हणतात. आणि हा या थराची बाह्य सीमा म्हणजेच वातावरण आणि अवकाश यांच्यामधली ती सीमा आहे. बाह्यांबराची बाह्य सीमा म्हणजेच वातावरण आणि अवकाश यांच्यामधली ती सीमा असलेली आपल्याला दिसून येते. खास करून या थरामध्ये हायड्रोजन,
हेलियम या प्रकारचे जे काही वायू आहेत हे हायड्रोजन, हेलियम, ऑक्सिजन अशा प्रकारचे वायू प्रामुख्याने या थरामध्ये आपल्याला दिसून येतात आणि मग या थरामध्ये ऑक्सिजन, हेलियम आणि हायड्रोजनचे वायूंचे सूक्ष्म कण आणि या सूक्ष्म कणांचं देखील अतिशय सूक्ष्म असं स्वरूप म्हणजे इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन प्रामुख्याने या बाह्यांबरामध्ये आपल्याला दिसून आलेले दिसतात। आणि मित्रहो, अशा पद्धतीने हे जे काही बाह्यांबराची सीमा म्हणजेच वातावरण, बाह्यांबराची बाह्य सीमा ही वातावरण आणि अवकाश यांच्यामधली सीमा असते, म्हणजे तिथून पुढे अवकाश सुरू झालेला आपल्याला दिसून येतं। तर अशा पद्धतीने पृथ्वीवरील असणाऱ्या वातावरणाचा विचार आपण आजच्या तासामध्ये केलेला आहे आणि संपूर्ण वातावरणाची संरचना ही प्रामुख्याने आपण मागील काही काळापासून या ठिकाणी बघत आहोत। तर अशा पद्धतीने वातावरणाच्या संरचनेचा हा भाग या ठिकाणी पूर्ण होतो। धन्यवाद।